आज न्यायालयामध्ये अद्वै गिरे यांच्या जामिनाबद्दलची सुनावणी होती आणि ज्येष्ठ वकील नाना शेळके यांनी आग्रहपूर्वक हे कोर्टासमोर सांगितलं की आरोग्याच्या कारणाला विचारात घेऊन इंटरिम जामीनबद्दलचा विचार झाला पाहिजे. कोर्टाला आम्ही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला की त्यांना जे आजार आहेत ते अत्यंत वेगळ्या प्रकारचे आहेत आणि साधारण डॉक्टर जे आहेत ते त्याच्यावरचा इलाज करू शकत नाही. कारागृहामध्ये तशा प्रकारचे वैद्यकीय तज्ज्ञता असलेले डॉक्टर नाही, वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात कारागृहात मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना एकतर कालच हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती. परंतु कोर्टाने सांगितलं की इंटरिम जामीन ऐकण्यापूर्वी सरकारचा काय से आहे, पोलिसांचं काय म्हणणं आहे ऐकून घेतल्याशिवाय आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यामुळे इंटरिम जामीनवर सुनावणी न घेता रेग्युलर बेल आपण ज्याला म्हणतो की नियमित स्वरूपाचा जामीन त्यांना मिळावा त्यावरच आपण युक्तिवाद घेऊ शकतो आणि त्यामुळे सोमवारी या संदर्भातला युक्तिवाद ठेवलेला आहे. सकाळीच 11 वाजता पोलिसांनी त्यांचा से दाखल करावा आणि सकाळीच युक्तिवाद होईल असं सुद्धा न्यायालयाने सांगितलं. सध्या नार्वेकरांकडे जे प्रकरण चालू आहे त्याबद्दल जाणीवपूर्वक विलंब होतोय असं वाटतं का तुम्हाला? हे आता कसं आहे की सध्या भारतामध्ये कायद्याचे अर्थ काढणाऱ्यांची जी काही संख्या आहे ती 2 वेगवेगळ्या विचार प्रवाहात विभागलेली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जो कायद्याचा अर्थ पसंत आहे तशा प्रकारचा अर्थ काढणारे वकील आणि कायदे क्षेत्रातले लोक आणि जो संविधानाला अर्थ मान्य आहे, डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे म्हणते त्याप्रमाणे अर्थ प्रामाणिकपणे सांगणारे वकील. आता संविधानाला अपेक्षित असणारे कायद्याचे अर्थ सांगणारे वकील जे आहेत त्यांची संख्या कमी झालेली आहे आणि जे राजकीय पक्षप्रवाहाच्या आहारी गेलेले आहेत अशा लोकांची संख्या दुर्दैवाने वाढलेली आहे. मग ही संख्या केवळ वकिलांमध्ये वाढली नाही तर ही संख्या न्यायाधीशांमध्ये सुद्धा त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यानंतर जे न्यायिक यंत्रणा म्हणून काम करतात असे कोणते ट्रिब्युनल असतील त्यांच्यामध्ये सुद्धा ते झालेलं आहे आणि त्याचाच प्रभाव राहुल नार्वेकर यांच्यावर आपल्याला झालेला दिसतो. जे ट्रिब्युनल म्हणून काम करत आहेत त्यांनी तटस्थ राहिलं पाहिजे, निष्पक्ष पद्धतीने त्यांनी न्याय केला पाहिजे. कोणाचं बरोबर आहे हे ठरवताना चुका ज्या आहेत त्या झालेल्या त्या आयडेंटिफाय केल्या पाहिजे, परंतु तसं काही होताना दिसत नाही. आणि मग नॅचरल जस्टिस प्रिन्सिपल आम्हाला फॉलो करायचा आहे, म्हणजे नैसर्गिक न्याय तत्वानुसार काम करायचं आहे असा एक आव आणून ते क्रिमिनल प्रोसिजर कोड, एव्हिडन्स ॲक्ट, CPC अशा सगळ्या प्रवाहांचं एकत्रीकरण करून प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असं ते सांगत आहे. आता ट्रिब्युनल समोर जेव्हा केस चालतात तेव्हा ते समरी मॅटर म्हणून चालतात, म्हणजे त्याच्यामध्ये साक्षी पुरावे घेण्याची खरं तर गरज नसते, परंतु साक्षी पुरावे घ्यायचे असतील तर ते आवश्यकता असेल तेव्हाच घेतले पाहिजे असं तत्व आहे. आता या प्रकरणाची वेगळेपण असं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले सगळे आमदार यांच्या संदर्भातला निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाचे 5 ज्येष्ठ न्यायाधीश 5 महिने त्या सगळ्या विषयावर विचार करत होते आणि त्यांनी विचारपूर्वक पद्धतीने निकाल दिला आणि कोण दोषी आहे ठरवलं. म्हणजे त्यांनी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या की भरत गोगावले यांना व्हीप म्हणून जे एकनाथ शिंदे यांच्या गटाने नेमलं आणि त्यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली, तो निर्णय इल्लिगल म्हणजे चुकीचा होता असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यामुळे ते व्हीप नाहीत, म्हणजे त्यांनी काढलेल्या कोणत्याही आदेशाला काही महत्त्व नाही. दुसरं त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेताना सांगितलं की एकनाथ शिंदे यांचे विधानसभेचा गटनेता म्हणून जी नेमणूक केली आणि त्याला राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली ते सुद्धा इल्लिगल आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पक्षाचा व्हीप कोण हे ठरवताना न्यायालयाने सांगितलं की मूळ पक्ष म्हणजे शिवसेना मूळ पक्ष ज्याचे प्रमुख कोण आहेत तर ते निवडणूक आयोगाच्या समोर जेव्हा रजिस्ट्रेशन पक्षाचं झालेलं आहे तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी ज्यांना AB फॉर्म दिले त्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्यानुसार शिवसेना या धनुष्यबाण चिन्हावर जे निवडून आले ते सगळे शिवसेना मूळ पक्षाचे आमदार आहेत आणि त्यामुळे शिवसेना मूळ पक्षाचे प्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ज्यांना व्हीप म्हणून नेमलं असेल तेच प्रतोद आहेत, त्यांच्याच आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ सुनील प्रभू हे मुख्य प्रतोद किंवा व्हीप आहेत कायदेशीर दृष्टिकोनातून आणि त्यांच्या व्हीपला महत्त्व.
मग यांनी काय केलं सुरुवात की तो व्हीपच चुकीचा आहे असं सांगणं सुरू केलं. मग त्यासाठी ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी हे एकनाथ शिंदे यांची बाजू मांडत आहेत. त्यांनी असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक नवीन असत्य आपण प्रस्थापित करायचं. आणि ते नवीन असत्य त्यांचं काय की व्हीपच नव्हता, सुनील प्रभू यांचा व्हीपच चुकीचा आहे, बेकायदेशीर आहे, तो अस्तित्वातच नव्हता असं आणण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे, जो की अत्यंत बेकायदेशीर आहे, वेळ काढू धोरणाचा भाग आहे आणि दिशाभूल करणारा भाग आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली वकिली बुद्धिमत्ता जरूर वापरावी. परंतु जेव्हा घटनात्मक पेचप्रसंग आहे, कोणतं सरकार पात्र आहे कोणतं अपात्र आहे, संविधानिक दृष्टिकोनातून कोणी सरकार आणि सत्ता चालवली पाहिजे हे जर ठरवायचं असेल तेव्हा आपण संविधानाची बाजू घेणं आवश्यक आहे. आणि तशी बाजू घेताना कोणीच दिसत नाही हे दुर्दैवाने आपल्याला मान्य करायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये जो विलंब होतो आहे तो केवळ काही एका राजकीय पक्षाचा विषय नाही, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांचा विषय नाही आहे. हा विषय लोकांचा आहे, हा विषय संविधानाचा आहे, हा विषय डॉक्टर आंबेडकरांना तुम्ही किती मानता याच्या संदर्भातला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने याच्याबद्दलचा खरं तर आवाज उठवला पाहिजे की हे तुमचं राजकीय पक्षाचं भांडण नाही आहे, संविधानाशी तुम्ही भांडण करताय आणि संविधानाशी जे भांडण करत असतील त्यांना आम्ही अपात्र ठरवतो असं नागरिकांनी ठरवायला पाहिजे. समजा हा निकाल नार्वेकरांचा निवडणुकीपर्यंत लागलाच नाही आणि त्याच्यानंतर याचा काही प्रभाव पडेल, विरोधातही गेला समजून घ्या. हे निवडणुकीपर्यंत निकाल लागू नये हा त्यांचा प्रयत्नच आहे. त्यांचं तसंच म्हणणं आहे की निवडणुकीपर्यंत निकाल लावायचा नाही. पण तसं करून त्यांची जी प्रतिमा मलिन होत आहे, म्हणजे राहुल नार्वेकर यांची स्वतःची एक राजकीय नेता म्हणूनची प्रतिमा आणि भाजप हा पक्ष म्हणून त्याची प्रतिमा ती अत्यंत रसातळाला जाते. लोकांना हे लक्षात आलेलं आहे की सतत संविधानाशी आपण त्याला पंगा असं म्हणतो, पंगा घेणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. आणि त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा आदर उरलेला नाही. आणि सहानुभूती सगळी ही उद्धव ठाकरे यांच्याकडे का जाते आहे, कारण की त्यांचा खूपच छळ तुम्ही करताय. तुम्ही सगळी राजकीय जी एक माजलेली सत्ता आहे ती एकत्रित करून त्यांचा जो छळ करताय तो लोकांना चुकीचा वाटतोय. आणि म्हणून राहुल नार्वेकर यांना जर सूचना मिळाल्या असतील वरून की तुम्ही हे प्रकरण लांबवा, निकाल निवडणुकीपर्यंत देऊ नका, तर तसं ते करू शकतात. पण तसं करणं अनैतिकता आहे. दुसरं, ते निकाल देऊ शकतात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आणि सगळे अपात्र जे खरोखर कायद्याच्या दृष्टीने अपात्र आहे असं भारतातला कोणताही तटस्थ वकील सांगेल तरी सुद्धा त्यांना पात्र ठरू शकतात. मग एकनाथ शिंदे आणि त्याच्यासोबतच्या सगळ्यांना पात्र ठरवलं तर ते सांगतील की मी निर्णय दिलेला आहे. मग त्याच्यावर उपाय काय की तुम्ही सुप्रीम कोर्टात जा. मग सुप्रीम कोर्टात गेल्यावर पण हे मॅटर काही लगेच लागणार नाही. 2, 4, 5 महिने 6 महिने तिथे जातील. तोपर्यंत हे जे बेकायदेशीर सरकार आहे ते सत्ता भोगत राहील. तर तो एक प्रकारे लोकशाहीवर बलात्कार ठरेल असं मला वाटतं.